नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये लेथ अटॅचमेंट संदर्भात माहिती पाहणार आहोत. लेथ अटॅचमेंट म्हणजे उपयंत्रे, ॲक्सेसरीज. तर या प्रकरणासंदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रथम इंट्रोडक्शन, प्रस्तावने संदर्भात माहिती पाहू. तर लेथ मशीनवर काही विशिष्ट ऑपरेशन करता येत नाहीत. उदाहरणार्थ गिअर कटिंग, किवे कटिंग, ग्राइंडिंग, अगर रिलिव्हिंग. पण स्वतंत्र साधने लेथ मशीनवर बसवून ती ऑपरेशन सुलभरित्या करता येतात व ज्या साधनाने ती ऑपरेशन केली जातात अशा साधनास उपयंत्र म्हणजे अटॅचमेंट असं त्याला म्हटलं जातं. तर या अटॅचमेंटमुळे किंवा या साधनांमुळे निरनिराळ्या मशीनवरील कार्य एकाच मशीनवर केले जाते. उदाहरणार्थ मिलिंगचे कार्य मिलिंग अटॅचमेंट बसवून, तर ग्राइंडिंगचे कार्य ग्राइंडिंग अटॅचमेंट लेथ मशीनवर बसवून केले जाते. म्हणजे स्वतंत्र मशीन घेण्याची आवश्यकता नसते. तर अशा प्रकारे या लेथ अटॅचमेंट संदर्भात आपण ही माहिती आपण प्रस्तावनेमध्ये पाहिली. तर अशा या लेथ अटॅचमेंट संदर्भात माहिती पाहत असताना लेथ मशीनवर पुढील अटॅचमेंट बसवून आपल्याला वेगवेगळी कार्य करता येतात. त्यामध्ये प्रामुख्याने मिलिंग अटॅचमेंट, कॉपिंग अटॅचमेंट, रिलिव्हिंग अटॅचमेंट, पेपर टर्निंग अटॅचमेंट, हाय स्पीड अटॅचमेंट, ग्राइंडिंग अटॅचमेंट, कॉन्व्हेक्स अटॅचमेंट, बॉल टर्निंग अटॅचमेंट या इत्यादी अटॅचमेंटचा वापर लेथ मशीनवर विविध ऑपरेशन करण्यासाठी केला जातो. तर आपण लेथ अटॅचमेंट संदर्भात आपण मिलिंग अटॅचमेंट संदर्भातली माहिती आपण प्रथम पाहूया. तर मिलिंग अटॅचमेंट, मिलिंग मशीनवर होणारे निरनिराळे ऑपरेशन लेथ मशीनवर मिलिंग अटॅचमेंट बसवून करता येतात. साधारणपणे 3 प्रकारच्या मिलिंग अटॅचमेंट असतात. त्यामध्ये एक वर्क होल्डिंग अटॅचमेंट, 2 इंडेक्सिंग अटॅचमेंट आणि 3 गिअर कटिंग अटॅचमेंट. अशा या 3 अटॅचमेंट मिलिंग मशीनच्या लेथ मशीनवर बसून ही कामे करता येतात. त्यामध्ये एक वर्क होल्डिंग अटॅचमेंट. तर या ठिकाणी मिलिंग अटॅचमेंट संदर्भातली एक अटॅचमेंट या ठिकाणी लावलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला किवे स्लॉट मिलिंग करता येतो. त्या ठिकाणी वाईस कंपाऊंडर स्टोर पकडून एंड मिल कटर मिलिंग मशीनच्या चकमध्ये पकडलेला आहे. डेप्थ ऑफ कट दिल्यानंतर क्रॉस लाईटने क्रॉसमध्ये चाल देऊन पूर्ण लांबी स्लॉट पाडला जातो. तर आपण हे मिलिंग मशीनवर 3 अटॅचमेंट त्या संदर्भातल्या मिलिंग अटॅचमेंटच्या 3 अटॅचमेंट लेथ मशीनवर वापरले जातात. त्यापैकी वर्क होल्डिंग अटॅचमेंट संदर्भात माहिती पाहूया. तर वर्क होल्डिंग मिलिंग अटॅचमेंट ट्रू असलेल्या मॅन्ड्रेलवर कटर बिटवीन सेंटरमध्ये आधारून किंवा हेडस्टॉक स्पिंडलवर कॉलेट चकमध्ये बसवून चकमध्ये एंड मिल कटर पकडून किवे करताना जॉब क्रॉस लाईट अटॅचमेंटला बांधून किवे सारखं ऑपरेशन मिलिंग करून या अटॅचमेंटच्या सहाय्याने करता येतं. अशा प्रकारचं ही अटॅचमेंट या ठिकाणी या चित्रात दाखवलेली आहे. त्यानंतर या अटॅचमेंटचा दुसरा प्रकार मिलिंग अटॅचमेंटचा इंडेक्सिंग अटॅचमेंट. जॉबवर सारख्या अंतरावर परिघाच्या तोंडावर विभागून ऑपरेशन करावयाचे असल्यास, जसे की गिअर कटिंग, लाईन कटिंग किंवा ठराविक अंतरावर गाळे करताना इंडेक्सिंग अटॅचमेंटचा वापर लेथ मशीनवर करतात. त्यानंतर मिलिंग अटॅचमेंटचा तिसरा प्रकार कॉपिंग अटॅचमेंट. तर या अटॅचमेंटमध्ये आपण
कॉपिंग अटॅचमेंट संदर्भात या ठिकाणी माहिती पाहूया. या ठिकाणी कॉपिंग अटॅचमेंट त्या ठिकाणी आकृती दाखवलेला वर्क पीस आहे, लेथ मशीनच्या चकमध्ये पकडलेला आहे. या ठिकाणी एक मास्टर पीस आहे. मास्टर पीस प्रमाणे या वर्क पीसवर आपल्याला ऑपरेशन करता येतात. तर या कॉपिंग अटॅचमेंटमध्ये आपण माहिती पाहूया. तर या कॉपिंग अटॅचमेंट या उपयंत्रात ट्रेसिंग, डुप्लिकेटिंग किंवा प्रोफाईल टर्निंग अटॅचमेंट असे म्हणतात. मूळ आकाराच्या मार्गदर्शनाने त्या आकारासारखाच आकार प्राप्त होत असल्यामुळे या अटॅचमेंटला ट्रेसिंग वा कॉपिंग अटॅचमेंट असे म्हणतात. टर्निंगच्या इतर पद्धतीने काही ऑपरेशन करणे सुलभ नसून वेळेचा अपव्यय होण्याची शक्यता असते. असे ऑपरेशन या कॉपिंग अटॅचमेंटच्या सहाय्याने शक्य होते. तर अशा प्रकारे या कॉपिंग अटॅचमेंटच्या संदर्भातली माहिती पाहिली. तर या ठिकाणी या मास्टर पीस प्रमाणे त्या ठिकाणी टूल या जॉबवर टर्निंगचं कार्य केलं जातं, म्हणजे कॉपी केली जाते थोडक्यात त्याची या जॉबवर. तर अशा संदर्भातली माहिती आपण या अटॅचमेंटमध्ये बघितली. त्यानंतर अटॅचमेंटचा पुढील प्रकार आपण पाहणार आहोत, रिलिव्हिंग अटॅचमेंट. तर या ठिकाणी आकृतीत अटॅचमेंट दाखवलेली आहे. तर या अटॅचमेंट संदर्भात माहिती पाहूया. ही अटॅचमेंट कंपाऊंड रेस्ट ऐवजी या ठिकाणचं कंपाऊंड रेस्ट असतं लेथ मशीनवर, त्याच्याऐवजी कंपाऊंड रेस्टच्या जागेवर बसवली जाते. कटर, रिमर यासारखे अनेक दाते असलेल्या कटिंग टूलाच्या कटिंग दात्याला बॅक अँगल देण्यासाठी रिलिव्हिंग अटॅचमेंटचा उपयोग केला जातो. या अटॅचमेंटला कमी अंतर सरकणारे स्लाइड असतात व ते लेथ स्पिंडलच्या गिअरशी स्वतंत्र गिअरने जोडले जातात. कटरला जितके दाते असतात तितक्याच वेळा स्पिंडलच्या एका फेऱ्यात अटॅचमेंटवरील टूल मागे व पुढे हालचाल करतो. टूल विशिष्ट वेळेत ठराविक अंतर पुढे जात असताना दोन दात्यामध्ये असलेली फट व अँगल तयार करीत असतो. अशा प्रकारे या रिलिव्हिंग अटॅचमेंट संदर्भात ही माहिती आपण बघितली. त्यानंतर लेथ अटॅचमेंटचा पुढील प्रकार आपण पाहणार आहोत, टेपर टर्निंग अटॅचमेंट. या ठिकाणी टेपर टर्निंग अटॅचमेंट. तर या ठिकाणी टेपर टर्निंग अटॅचमेंट या ठिकाणी सेटिंग केलेली आहे. डिग्रीचं मार्किंग, ग्रॅज्युएशन या ठिकाणी केलं जातं. गाईड ब्लॉक सेटिंग करून या ठिकाणी आपल्याला यावर टेपर टर्निंग करता येतं. तर या टेपर टर्निंग अटॅचमेंट संदर्भात आपण माहिती पाहूया. टेपर टर्निंग अटॅचमेंटची फ्रेम किंवा ब्रॅकेट या ठिकाणी फ्रेम किंवा ब्रॅकेट, दोन क्रॉसलाईड आणि अटॅचमेंटची जोडणी. टेपर टर्निंग अटॅचमेंट संदर्भात माहिती पाहत असताना टेपर टर्निंग अटॅचमेंटची फ्रेम किंवा ब्रॅकेट, या ठिकाणी फ्रेम किंवा ब्रॅकेट, दोन क्रॉसलाईड आणि अटॅचमेंटची जोडणी. या ठिकाणी क्रॉसलाईड आणि अटॅचमेंटची जोडणी. तीन गाईड बार, या ठिकाणी गाईड बार ब्लॉक, गाईड ब्लॉक, गाईड बार आणि गाईड ब्लॉक. डिग्रीच्या खुणा, या ठिकाणी डिग्रीच्या खुणा असतात. त्याचप्रमाणे कोनचं सेटिंग आणि या ठिकाणची क्रॉसलाईड, कंपाऊंड रेट या सर्व टेपर टर्निंग अटॅचमेंटची डिग्रीनुसार योग्य पद्धतीने टेपर टर्निंग पद्धतीने टेपर अटॅचमेंटच्या सहाय्याने टर्निंग करण्याकरता अलाइनमेंट करून घेतात. लेथ मशीन ॲक्सेसची जॉब सरळ फिरत असतो. आता हा जो काही जॉब आहे, हा लेथ मशीन ॲक्सेसची जॉब हा सरळ फिरत असतो. टेपर टर्निंग अटॅचमेंट क्रॉस स्लाइडशी बाइंडिंग स्क्रूने जोडली जाते. ही टेपर टर्निंग अटॅचमेंट आहे, ही क्रॉस स्लाइडशी बाइंडिंग स्क्रूच्या सहाय्याने अलाइनमेंट करून जोडली जाते. क्रॉस स्लाइडचा त्याच्या फीड स्क्रूशी असलेला संबंध तोडतात. यामध्ये ब्रॅकेटवर गाईड बार अँगलमध्ये
स्लाइड होत असल्यामुळे तो जो अँगल पाहिजे असेल त्या अँगलमध्ये आपल्याला या टेपर टर्निंग अटॅचमेंटच्या सहाय्याने टर्निंग करता येते. तर ह्या टेपर टर्निंग अटॅचमेंटने आपल्याला एक्सटर्नल व इंटरनल टेपर टर्निंग करता येते. ॲक्युरेसी चांगली मिळते. कोणत्याही प्रकारचा मशीन अलाइनमेंटमध्ये फरक करावा लागत नाही. अशा प्रकारे या टेपर टर्निंग अटॅचमेंट संदर्भात ही माहिती आपण बघितली. त्यानंतर टेपर टर्निंग अटॅचमेंट नंतर लेथ अटॅचमेंटचा पुढचा प्रकार हाय स्पीड अटॅचमेंट. आता नावानुसार लक्षात येईल हाय स्पीड अटॅचमेंट जास्तीची गती दिली जाते या ठिकाणी. तर हाय स्पीड अटॅचमेंट संदर्भात माहिती पाहत असताना या अटॅचमेंटला स्वतंत्र मोटार असते. या ठिकाणी स्वतंत्र अशी मोटार या अटॅचमेंटला असते. या मोटारमुळे आपल्याला 5,000 ते 10,000 RPM मिळू शकतात. अतिशय फाईन फिनिशिंग साठी या अटॅचमेंटचा उपयोग करतात. या प्रकारचे अटॅचमेंट टूल पोस्टवर लेथ मशीनचं जे टूल पोस्ट आहे, हे टूल पोस्ट आहे त्याच्यावर ही अटॅचमेंट बांधता येईल अशी योजना केलेली असते. या अटॅचमेंटच्या स्पिंडलवर या ठिकाणी स्पिंडल आहे त्याच्यावर एक इंटरनल ग्राइंडिंग व्हील वापरून इंटरनल ग्राइंडिंगची कार्य या हाय स्पीड अटॅचमेंटच्या सहाय्याने काय करता येतात. तर अशा प्रकारे या हाय स्पीड अटॅचमेंट संदर्भात आपण ही माहिती बघितली. त्यानंतर अटॅचमेंटचा पुढचा प्रकार ग्राइंडिंग अटॅचमेंट. या ठिकाणी हा चक आहे लेथ मशीनचा आणि या ठिकाणी ग्राइंडिंग अटॅचमेंट या ठिकाणी क्रॉस लाईटच्या जागी बसवलेली आहे. तर या ग्राइंडिंग अटॅचमेंट संदर्भात आपण माहिती पाहूया. तर या प्रकारचे अटॅचमेंट लेथ मशीनच्या टूल पोस्टच्या जागी म्हणजे टूल पोस्ट ऐवजी कंपाऊंड रेस्टवर बसवलेले असते. जॉबचे आतील डायमीटर व बाहेरील डायमीटर ग्राइंडिंग करण्याकरता आता ह्या चकमध्ये पकडलेल्या जॉबचे आतील आणि बाहेरील डायमीटर ग्राइंडिंग करण्यासाठी या ग्राइंडिंग अटॅचमेंटचा उपयोग करतात. या अटॅचमेंट वरील ग्राइंडिंग व्हील कमीत कमी 100 मिलीमीटर व्यासाचे असते. अटॅचमेंट वर स्वतंत्र मोटार ग्राइंडिंग व्हीलला स्पीडसाठी बसवलेली असते. जॉबवरील बाहेरील ऑपरेशन मुख्यतः बिटवीन सेंटरमध्ये केले जाते व आतील डायमीटर वरील ऑपरेशन जॉब चकमध्ये पकडून केले जाते. काही विशिष्ट वेळी जॉब फेस प्लेट वर देखील बांधला जातो किंवा बांधून फेस प्लेटवर बांधून ग्राइंडिंग ऑपरेशन करतात. जॉबला डेप्थ ऑफ कट देण्यासाठी या लेथ मशीनवर क्रॉस लाईटचा उपयोग करतात. ग्राइंडिंग व्हीलला साधारणपणे 2,000 ते 3,000 RPM ने फिरवले जाते. जॉब कमी वेगाने फिरवितात. शिवाय व्हील व जॉब एकमेकाशी आतील दिशेला विरुद्ध बाजूने फिरत असतात. म्हणजे व्हील आणि जॉब एकमेकाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात. त्यामुळे जॉबवर चांगल्या प्रकारचं फिनिशिंग मिळवता येणं शक्य होते. तर अशा प्रकारे या लेथ मशीनच्या ग्राइंडिंग अटॅचमेंट संदर्भातली माहिती आपण बघितली. त्यानंतर आपण बॉल टर्निंग और कॉन्व्हेक्स अटॅचमेंट संदर्भात माहिती पाहूया. या ठिकाणी कॉन्व्हेक्स अटॅचमेंट बसवलेली आहे आणि या ठिकाणी चकमध्ये जॉब पकडलेल्या जॉबवर बाह्य गोलाकार आकाराचं मशीनिंग केलेलं टर्निंग केलेलं दिसतंय. या बॉल टर्निंग और कॉन्व्हेक्स अटॅचमेंट संदर्भात माहिती पाहूया. या अटॅचमेंटचा उपयोग करून बाह्य गोल आता या ठिकाणी जॉबवर बाह्य गोल बॉल सारखा आकार तयार करता येतो. परंतु या प्रकारात संपूर्ण गोलाकार आकार मिळणे बॉल सारखा त्रासाचे असते. तर अशा प्रकारे बॉल सारखा आकार टर्निंग करण्याकरता या बॉल टर्निंग किंवा कॉन्व्हेक्स अटॅचमेंटचा उपयोग करतात. त्याचबरोबर अजून एक शेवटचा अटॅचमेंटचा प्रकार आहे कॉन्केव्ह अटॅचमेंट. तर या अटॅचमेंटचा उपयोग करून जॉबवर अंतर्गोल म्हणजे कॉन्केव्ह आकार आपल्याला जॉबवर प्राप्त करण्याकरता या अटॅचमेंटचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आज आपण आजच्या
या लेसनमध्ये माहिती पाहत असताना लेथ मशीनवर न होणारी कार्य वेगवेगळ्या अटॅचमेंटचा वापर करून लेथ मशीनवर त्या अटॅचमेंट वापरून करता येतात. त्यामध्ये प्रामुख्याने मिलिंग अटॅचमेंट संदर्भात आपण माहिती पाहिली, कॉपिंग अटॅचमेंट संदर्भात माहिती पाहिली, रिलिव्हिंग अटॅचमेंट, पेपर टर्निंग अटॅचमेंट, हाय स्पीड अटॅचमेंट, ग्राइंडिंग अटॅचमेंट आणि बॉल टर्निंग और कॉन्व्हेक्स अटॅचमेंट आणि शेवटी कॉन्केव्ह अटॅचमेंट संदर्भातली माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.